श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध अनवाणी. नेहमीप्रमाणे संध्याकाळी स्वामींच्या मठात गेले. तेथे चप्पल सुरक्षित ठेवण्याच्या स्टॉलला रंग देण्याचं काम चालू असल्यामुळे ते बंद होतं. त्यामुळे साहजिकच देवळाच्या दारात चप्पल काढून आत गेले. नमस्कार करून स्तोत्र म्हणून 10 मिनिटांनी बाहेर आले आणि बघते तर काय, माझी एक चप्पल गायब. बाजूला जोडीला दुसरीच चप्पल ठेवलेली होती. कोणी आजूबाजूला सरकवली की काय म्हणून मी शोध घेत होते. तेवढ्यात एका बाईने विचारलं, काय झालं, काय शोधताय? मी त्यांना काय शोधते ते सांगितलं. त्या म्हणाल्या, थांब 10-15 मिनिटं. कोणी चुकून घाईघाईत घालून गेलं असतील तर ते परत येतीलच की चप्पल शोधायला. मलाही पटलं. मी शांतपणे देवाचं नाव घेत तिथेच बसले. कोणतीही बाई देवळात आली की माझं लक्ष त्या बाईच्या पायाकडे जायचं आणि परत हिरमुसली होऊन तशीच बसायचे. बराच वेळ झाला आणि कोणीही माझ्या अपेक्षेप्रमाणे आलंच नाही. मग काय, जवळपास कुठे दुकान असेल तर नवीन चप्पल विकत घेऊ असा विचार करून मी तिथून बाहेर पडले. त्यात मंगळवार असल्याने मला गणपतीच्या मंदिरात पण जायचं होतं. मग त्या दिशेने दुकान शोधत निघाले. एकही चपलांचं दुकान दिसलं नाही. विचार केला, आधी या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि मग परत दुकान शोधते. नाहीतर नवीन चपला परत इथे हरवल्या तर, असा उगाच प्रश्न मनात डोकावून गेला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर परत दुकानाची शोधाशोध करत तशीच निघाले. मुंबईचं एक बरं आहे, लोक एकमेकांना बघतच नाहीत. कोणी काय घातलंय, काय मेकअप केलाय, नाही केलाय, कशाची म्हणून दखल घेत नाहीत. त्यामुळे पायात चप्पल आहे की नाही हा प्रश्न कोणी विचारणार पण नव्हतंच. त्यामुळे जरा जीव त्यातल्या त्यात सुखावला होता. बराच वेळ पुढे चालत होते, पण चपलांचं दुकान कुठे दिसेना. पायात बोचणारी बारीक खड्यांची वेदना मात्र मस्तकात जात होती. अशा अनवाणी पायांनी चालणं त्रासदायक वाटायला लागलं. मनात अनेक विचारांनी थैमान घातलं. शेतात राब राब राबणारे, उन्हातानात कचरा वेचणारे, रस्त्यात राहणाऱ्यांची लहान मुलं, पायाला मोठमोठ्या भेगा पडलेले पाय, असे असंख्य लोक माझ्या नजरेसमोर येत होते. गरीब परिस्थितीमुळे अनवाणी चालणाऱ्यांना होणाऱ्या वेदनांची जाणीव मात्र खूप तीव्र व्हायला लागली होती. कधीतरी एकदा मोबाईलमध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन चप्पल बूट वाटणारी व्यक्ती आठवली आणि त्याच्या कार्याचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं. लगेच मनातल्या मनात मीही एक संकल्प केला. मला जर कधीही कोणीही गरीब चप्पल विना अनवाणी पायांनी रस्त्यात दिसला तर लगेच त्याला विचारून चप्पल घेऊन देण्याचा प्रयत्न मी करेन. म्हणतात ना, स्वतः अनुभवल्याशिवाय दुसऱ्यांच्या वेदना कळत नाहीत. त्याच तंद्रीत दुकान शोधायचं विसरून कधी मी घर गाठलं ते समजलंच नाही. घरी आल्यावर सहजच मी चप्पल स्टँडकडे बघितलं आणि बघितल्यावर माझं मलाच हसू आलं. कारण चुकून मीच 2 वेगवेगळ्या चपलांच्या जोडीतल्या चपला घालून गेले होते आणि मला कळलंच नाही. अनवाणी, जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये.